काँग्रेसनं हे जे काही ट्विट केलेलं आहे त्यांच्या आखलेचं दिवाळ निघालेलं आहे. माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादांच्या पश्चात अतिशय सक्षमपणानं उपमुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. तर त्यांच्याबद्दल असं बोलत असताना खरं तर काँग्रेस पक्षाच्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता. आणि काँग्रेसनं सुनेत्रा वहिनींच्या बाबतीमधली ही भूमिका घेतल्यामुळं त्यांचं महिला भगिनींबद्दलचं महाराष्ट्राचं धोरण देखील आपल्या लक्षात आलं असेल. ते पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकांमध्ये आमच्या महिला भगिनींनी त्यांना जे काही जागा दाखवायची दाखवतील. न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे चिन्ह आणि पक्षाबाबत. उद्धव ठाकरेंनी दावा केला की धनुष्यबाण त्यांनाच मिळणार आहे. मी परवा देखील सांगितलं की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो 4-4.5 वर्षापूर्वी उठाव झाला या संदर्भातले सगळे योग्य ते कागदपत्र आमचे वकील महोदय सुप्रीम कोर्टामध्ये मांडतील, युक्तिवाद करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो न्याय सर्वोच्च न्यायालय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. भाजपाचे नेते चौधरी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती. तुमच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये काही अपशब्द वापरलेले कोण चौधरी आहेत? कुठले तरी सिंधुदुर्ग त्याला ओळखतो कोण? ते सिंधुदुर्गातले नाही आहेत. ते सिंधुदुर्गातले नाहीत, ते इकडचे कुठेतरी उत्तर महाराष्ट्रातले कुठले तरी आहे आणि त्यांना ओळखतो कोण? ते आधी त्यांची ते कथित म्हणून आम्ही तुमच्याकडनं ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं ती आधी योग्य आहे की अयोग्य आहे ती तपासण्यासाठी देखील मी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल करणार आहे, पोलीस स्टेशनला दाखल करणार आहे. आणि त्या दोघांमधलं जर संवाद खरा असेल तर तरी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे ना. हा कसला खेळ आहे मागणं? हा राजकारणातला जर खरं असेल तर तुम्ही म्हणताय कथित असेल तर प्रश्नच मिटला. त्यांनी आज काहीतरी कोणतं चौधरी आहे त्यांना आज काहीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की ते AI केलेलं आहे, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे. ते सगळं पोलीस आता शोधून काढतील. हा नवीन कुठचा ब्लॅकमेलिंगचा धंदा कोणी काढला आहे हे देखील आपल्याला कळेल. आणि माझ्या बाबतीमध्ये जे काय बोललं गेलेलं आहे, मला 25 वर्ष महाराष्ट्र ओळखतो, माझा मतदारसंघ ओळखतो आणि मी काय असं 2-4 हजार मतांना निवडून नाही आलोय. मी पहिल्या निवडणुकीला 4,500 मतांना निवडून आलो, दुसऱ्या निवडणुकीला 9,000 मतांना निवडून आलो, तिसऱ्या निवडणुकीला मी सुमारे 41,000 मतांना निवडून आलो, चौथ्या निवडणुकीला मी 90,000 मतांना निवडून आलो आणि पाचव्या निवडणुकीला सुमारे 50,000 मतांना निवडून आलोय. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा माझ्यावर 100% विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला उदय सामंत काय ते माहिती आहे. त्याच्यामुळे या दोघांच्या जर खरी असेल या दोघांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. परंतु ही जी ऑडिओ क्लिप आहे ती खरी आहे की खोटी आहे याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे आणि ती जर खरी निघाली तर आमच्यासारख्यांची हे बदनामी करतायत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल झाली पाहिजे. पंकजा मुंडे यांच्या राजकारणातून एक्झिट संदर्भात त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर वडेट्टीवारांनी असं म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा. पंकजाताईंचं मी काय वक्तव्य बघितलेलं नाही, परंतु आपण जे विचारताय त्याच्यावरनं पंकजाताई अतिशय सक्षमपणानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्या म्हणून काम करतायत, एक महिला भगिनी म्हणून काम करतायत. मुंडे साहेबांच्या पश्चात अतिशय चांगलं काम त्यांचं सामाजिक स्तरावर देखील आहे, समाजामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्या जर अशा बोलली असतील तर त्यांना अजूनही महाराष्ट्राला त्यांची आवश्यकता आहे, त्यांच्या राजकारणाची आवश्यकता आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता आहे. संजय शिरसाट बच्चू कडू अभिजित दीक्षेला भेटली आणि त्यावरून भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचं म्हणणं असं आहे की शिंदे साहेबांनी या नेत्यांना समज द्यावी. या बाबतीमध्ये मला असं वाटतं की 4-5 दिवसापूर्वी हा सगळा विषय घडलेला होता. त्याच्यानंतर अनेक पत्रकार परिषदा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आता हे सगळे विषय बाजूला ठेवून आज मी नांदेडमध्ये काही विकास कामासाठी आलोय, पक्षाच्या माध्यमातून काही BLAचा आढावा घेण्यासाठी आलोय, मराठी भाषेचा आढावा घेण्यासाठी आलोय, उद्योजकांची चर्चा करण्यासाठी आलोय. या सगळ्या चर्चेमध्ये नक्की काय निष्पन्न होईल त्याच्यासाठी 5 वाजता परत मी तुम्हाला भेटणार आहे. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतंय की पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री करायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतंय? पंकजाताईंना मुख्यमंत्री करावं न करावं हा सर्वस्वी भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा अधिकार आहे. त्यांच्या पक्षामध्ये मी हस्तक्षेप करणारा कोण आहे? परंतु राजकारणावर तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मी ऐकलेलं नाही. तर अजूनही महाराष्ट्राला पंकजाताईंच्या म्हणजेच गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वारशाची आवश्यकता आहे आणि म्हणून असा जर त्यांच्या मनामध्ये कुठे विचार असेल तर तो करू नये. शेवटचा प्रश्न, हेली प्लांटचं काय झालं? नंतर पुढे काय प्रक्रियात नाही? कसलं हेली प्लांट नांदेड लावणार? हेली प्लांटच्या बाबतीमध्ये त्यावेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हा मला प्रश्न विचारला होता की नांदेडमध्ये हेली प्लांट होणार आहे का? त्यावेळी पण मी असं सांगितलं होतं की मी त्याची तुम्हाला पूर्ण माहिती घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो. माहिती घेतली त्यावेळी त्याच कंपनीनं फक्त आमच्याकडे इन्क्वायरी केलेली होती आणि इन्क्वायरी करून ती जागा शोधत होती. त्याच्यामध्ये नांदेड असं होतं. तर भविष्यामध्ये तो इथे येणार असेल तर त्याला जे काही लागेल त्या इंडस्ट्रीजला लागेल ती देण्याची भूमिका
उद्योग विभाग म्हणून आमची आहे. निश्चित आहे का पण नांदेडला तुम्हाला नाही, म्हणून मी मागच्या वेळी पण माझं उत्तर काढून बघा. अधिवेशन पण झालं साहेब, अधिवेशनात पण हा प्रश्न आला नाही. माझ्या प्रश्नात तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळीचं पण तुम्ही काढून बघा की असा प्रोजेक्ट इथं नांदेडमध्ये येतो हे तुम्ही सांगितल्यानंतर मला कळलं, असं मी त्यावेळी वक्तव्य केलं होतं. आणि त्यावेळी मी तुम्हाला असं सांगितलं होतं, बरोबर ना? पूर्ण खात्री घेऊन सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.